मित्रांनो, फायनली छावा या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या समोर आलेला आहे। इतकी वाट बघायला लावली या ट्रेलरनी। एक तर हा चित्रपट आधी डिसेंबरमध्ये येणार होता, नंतर काही कारणांमुळे हा चित्रपट पोस्टपोन केला गेला। इतकी आतुरता होती या ट्रेलरची, कारण ह्या चित्रपटाच्या टीजरनी जो काही धुमाकूळ घातला होता त्याच्यामुळे लोक एक्साइट झाले होते की ह्या चित्रपटाचा ट्रेलर कधी येतोय। फायनली हा ट्रेलर आलाय आणि हा ट्रेलर इतका जबरदस्त आहे, इतके गुजबम्स येत आहेत, बरंच काही बोलायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्सनली मी ज्या एका गोष्टीसाठी एक्साइटेड होतो हा ट्रेलर बघण्यासाठी, ती गोष्ट अजूनही मेकर्सनी रिव्हील केलेली नाहीये। ती कोणती आहे हे सांगणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी याची काय आवडलंय काय नाही आवडलंय हे सुद्धा सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, वेलकम टू मिंट एंटरटेनमेंट। आज आपण बोलणार आहोत छावाच्या ट्रेलर बद्दल। हे आणि असे बरेच सीन्स। मित्रांनो, सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही ट्रेलर बघितला असेल तेव्हा तुमच्या दृष्टीतून हे सीन मिस झाले असतील। खरं तर पहिल्यांदा जेव्हा मी सुद्धा ट्रेलर बघितला तेव्हा असं मला जाणवलं की कदाचित ह्या ट्रेलरमध्ये फक्त विकी कौशल किंवा विकी कौशल सोबत जी इतर प्रमुख पात्र आहेत, जसे की औरंगजेब किंवा येसुबाई, ह्याच पात्रांवरती लक्ष केंद्रित केलंय आणि महत्त्वाची जी इतर पात्र आहेत जी संभाजी महाराजांच्या कथेला पुढे नेण्यासाठी खूप महत्त्वाची आहे, ती कदाचित फ्रेममध्ये दाखवली गेली नाहीत। म्हणजे कदाचित चित्रपटांमध्ये त्या कॅरेक्टर्सना न्याय मिळेल की नाही ही मला भीती वाटत होती। मात्र हा ट्रेलर फ्रेम बाय फ्रेम बघितल्यानंतर असं लक्षात आलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या लाईफ स्टोरी बद्दल जाणून घेण्यासाठी ही जी काही महत्त्वाची पात्र आहेत, जसे की मल्लोजी राजे असू देत किंवा कवी कलश असू देत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हंबीरराव मोहिते, ह्या पात्रांवर सुद्धा मेकर्सनी खूप लक्ष दिले। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हंबीरराव मोहितेंचं जे कॅरेक्टर आहे, त्यांचं जे कास्टिंग केलंय ते इतकं परफेक्ट कास्टिंग केलंय की ही जी साईडची महत्त्वाची पात्र आहेत ना, तीच मुळात संभाजी महाराजांसारख्या एखाद्या स्टोरीला पुढण्यासाठी खूप महत्त्वाची ठरतात आणि ती मेकर्सनी खूप छान दाखवलेत। हे बघून मला खूप भारी वाटलेलं आहे। आणि मित्रांनो, कास्टिंग बद्दल बोलायचं झालं तर ऑब्व्हियसली जेव्हा या चित्रपटाचं फर्स्ट अनाउन्समेंट आलं होतं, मला आठवतं की एक आर्टिकल लॉन्च झालं होतं ज्याच्यामध्ये असं संभाजी महाराजांवरती फुल फ्लेक्स मूवी बनते आणि ॲज अ छत्रपती संभाजी महाराज विकी कौशलला कास्ट करण्यात येत आहे, तेव्हा तसं मला वाटलं होतं की एक परफेक्ट चॉईस आहे विकी कौशल। आणि तुम्ही ट्रेलर बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की जो काही न्याय दिलाय छत्रपती संभाजी महाराजांच्या कॅरेक्टरला विकी कौशलनी, तो अप्रतिम आहे। म्हणजे असे अनेक सीन तुम्हाला ट्रेलरमध्ये बघायला मिळतील, त्याच्या ज्या क्लोजअप सीन्स असू देत किंवा तुम्ही जो शेवटचा त्यांच्या अटकेचा सीन बघाल, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ट्रेलरमधला सगळ्यात माझा आवडता सीन, तो म्हणजे एक पूर्ण क्राऊडमध्ये संभाजी महाराज पूर्ण मोटिवेशन स्पीच देताना दाखवलेत आणि हर हर महादेवचा गर्जना करताना जे संभाजी महाराज दाखवले त्या सीनमध्ये तुम्ही बघाल, सगळ्या सीनमध्ये विकी कौशल ॲज अ छत्रपती संभाजी महाराज एकदम परफेक्ट वाटतोय। ऑब्व्हियसली मित्रांनो, विकी कौशल बरोबरच इतर जी काही पात्र आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औरंगजेबाचं पात्र। औरंगजेबाचं पात्र हे सुद्धा अक्षय खन्नांनी इतकं उत्तमरित्या सांभाळलेलं किंवा पेललेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी काही निवडक सीन्स त्यांचे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले। मेन म्हणजे बुऱ्हाणपूरचे लूट नंतर जो सीन असेल, जेव्हा औरंगजेब आपलं ताज उतरून किंवा आपलं किमांश उतरून जे काही डायलॉग्स त्यांच्यासाठी दिले गेले, त्यांच्यावरून औरंगजेबाचं पात्र सुद्धा खूप छान वठवलेलं वाटतंय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे येसुबाईंचं पात्र। मित्रांनो, येसुबाईंचं पात्र रश्मिका मंदाना, ऍक्च्युली तुम्ही मला विचाराल तर रश्मिका मंदाना खरंच खूप चांगली ऍक्ट्रेस आहे। कदाचित फुल फ्लेज मूवी जेव्हा येईल तेव्हा तिची ऍक्टिंग स्किलवरून किंवा तिने काही डिलिव्हर केलंय हे अजून आपल्याला खूप जास्त बघायला मिळेल, तेव्हा मी ह्याच्यावरती खूप जास्त बोलू शकेन। मात्र ट्रेलरमध्ये जे काही सीन्स दाखवले, खरं तर ती ट्रेलरमध्ये तिला खूप कमी स्क्रीन टाइम मिळालाय, पण त्या स्क्रीन टाइम मध्ये तितकंसं पात्र मला अपील नाही झालं। मात्र इतर जी काही पात्र आहेत विकी कौशल सोबत, ती सगळी पात्र परफेक्ट वाटतायत आणि खूप बघायला छान वाटतं। मित्रांनो, ट्रेलर मधल्या मला बऱ्याच गोष्टी आवडल्या आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आवडलेल्या एक दोन तीन गोष्टी म्हणजे की मेकर्सनी ह्या चित्रपटातील बऱ्याचशा डिटेलिंगवर इतकं लक्ष दिलेलं जाणवतंय। बरेचसे असे सीन्स आहेत। मित्रांनो, एक सीन येतो ट्रेलरमध्ये, जेव्हा मी हा सीन पहिल्यांदा बघितला तेव्हा मला असं लक्षात आलं की तो जो एक संभाजी महाराजांचा डान्स करण्याचा सीन दाखवला एका गाण्यावरती, मला खरं तर पहिल्यांदा आठवण झाली ते म्हणजे बाजीराव मस्तानी मधल्या बाजीरावनी केलेल्या डान्सची। पण तुम्ही तो सीन पुन्हा पुन्हा बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तो सीन लेझिम खेळतानाचा संभाजी महाराजांचा सीन दाखवलाय
आणि हे एक हिस्टॉरिक सीन आहे। अनेक लोकांना हा माहिती नसेल, पण पूर्वीच्या काळात जे मर्दानी खेळ खेळले जायचे किंवा दंड बैठक मारणं असू दे किंवा जे काही कुस्तीचे खेळ असायचे त्यातला महत्त्वाचा भाग हा लेझिम असायचा आणि त्यावेळेस खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये एक महत्त्वाचा भाग लेझिमला सुद्धा मानलं जायचं आणि ही एक डिटेल आहे जी मेकर्सनी जाणून बुजून चित्रपटामध्ये दाखवली गेली। आता आपण बरेच हिस्टॉरिक सिनेमांमध्ये बघतो की गाणी दाखवली जातात किंवा जसं मी उदाहरण दिलं की बाजीराव मस्तानी, त्याच्यामध्ये सुद्धा एक सॉन्ग दाखवलं होतं, पण तुम्ही ते सॉन्ग कशा प्रकारे रिप्रेझेंट करताय, त्या सॉन्ग मधून तुम्ही इतकी जर छोट्यात छोटी डिटेल कव्हर करत असाल तर असं मला वाटतं की तुम्ही मेकर्स म्हणून ऑडियन्सचं मन जिंकलंय। इतकंच नाही, दुसरा महत्त्वाचा सीन म्हणजे ओपनिंग सीन, जो जेव्हा पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराज आपल्याला फ्रेम मध्ये दिसतात तेव्हा शिवपिंडीची पूजा करताना दाखवले। ती शिवपिंडीचं तुम्ही लोकेशनचं बघितलं तर ते अंडरग्राऊंड लोकेशन दाखवले आणि तुम्हाला जर थोडी जरी माहिती असेल किंवा तुम्ही जर थोडा स्टडी केला तर तुम्हाला लक्षात येईल की शिवपिंडीचे हे जे लोकेशन्स असतात ते असेच अंडरग्राऊंड आणि कुठल्या तरी तळ्याच्या शेजारी किंवा झऱ्याच्या शेजारी आढळतात आणि हे डिटेलिंग करणं किंवा ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा आढावा घेऊन ते मूवीमध्ये पेरणं हे डिरेक्टरचं कौशल्य आहे। आणि मुळात आता जिथे लोकांना मास सिनेमा बघायला आवडतो अशा वातावरणामध्ये किंवा अशा ऑडियन्सच्या समोर असा चित्रपट ठेवताना ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या त्यांच्या कलाने मूवीमध्ये पेरणं हे मला खूप आवडलेलं आहे आणि ह्यामध्ये डिरेक्टरने माझं मन जिंकलेलं आहे पूर्णपणे। हे दोन प्रमुख सीन मला आवडलेत, मात्र अजूनही पूर्ण ट्रेलरबल व्हिज्युअल्स इतके कमालीचे आहेत। दुसरा महत्त्वाचा सीन म्हणजे पूर्ण क्राऊडचे जेवढे काही सीन्स आहेत, व्हिज्युअल बद्दल बोलायचं झालं थोडेसे मिक्स आहेत, कारण खरं म्हणजे जे काही क्राऊडवाले सीन्स आहेत जसं की तुम्ही बघाल जेव्हा छत्रपती संभाजी महाराज इतर मावळ्यांना मोटिवेशन देत असतात किंवा हर हर महादेवचा जी गर्जना असते तो सीन असू देत किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेचा जो सीन असतो म्हणजे क्राऊडने फ्रेम भरले तो अगदी सीन तुम्हाला फ्रेम पूर्ण सजवलेली पाहायला मिळेल। मात्र जे काही व्हीएफएक्सचे सीन्स आहेत, काही सीन्स असे आहेत जिथे पूर्ण तुम्हाला लोकेशन दाखवलं जातं, जिथं फार क्राऊड नाही आहे, ते सीन्स थोडेसे मला फेक वाटले, थोडेसे कार्टूनिश वाटले, का माहिती नाही। ह्या चित्रपटाला खूप बजेट लावलं गेलेलं आहे, मात्र मला असं वाटलं की ते सीन अजून रिअलिस्टिक करता आले असते। बरेचसे सीन मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवीन, ओपनिंग सीन असू देत किंवा बुराणपूरचे स्पेसिफिक सीन असू देत जिथे बुराणपूरची लूट झाल्यानंतरची काही घटना दाखवल्यात, ते सीन थोडेसे बघायला फेक वाटतात, मात्र व्हिज्युअली जिथे जिथे गरज आहे, खरं तर मी हे सेकंडरी मानेन, लोकेशनचे सीन्स असू देत हे चित्रपटामध्ये मला वाटत नाही इतके फार दाखवले जातील। पण जे काही इंडोर सीन्स आहेत, इंडोर प्लॅनिंगचे सीन्स असू देत किंवा घडामोडीचे सीन्स असू देत किंवा एक सीन जर तुम्ही निरखून बघितला जेव्हा येसूबाई आणि छत्रपती संभाजी महाराज हे त्यांच्या दालनात उभे आहेत तेव्हा तुम्ही त्या दालनाचं आर्ट डिरेक्शन जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की छोट्या छोट्या गोष्टींवरती किती भर दिलेला आहे आणि किती व्हिज्युअली स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। पुढची सगळ्यात जमेची बाजू मित्रांनो ते म्हणजे या चित्रपटाचे डायलॉग्स। या चित्रपटाचे डायलॉग्स ऐकल्यानंतर गूजबम्स येणार नाही असं शक्यच नाही। मौत के घुंघरू पहन के नाचते हम और हमारी मौत मराठों के हर घर एक नया सिवा एक नया संभव पैदा करेगी। स्पेसिफिकली छत्रपती संभाजी महाराजांच्या तोंडातून जितके काही डायलॉग्स आले ते अगदी तालीमार डायलॉग होते आणि ह्या डायलॉग्स वरती थिएटर्स मध्ये अगदी माहोल बनणार आहे। आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो तो म्हणजे कॉस्ट्युम्स। या चित्रपटाचे कॉस्ट्युम्स इतके सुंदर केलेत आणि त्या कॉस्ट्युममुळे अनेक फ्रेम्स इतक्या सुंदर दिसतात आणि त्या डोळ्यांना बघायला इतक्या छान वाटतात। छत्रपती संभाजी महाराजांच्या कॉस्ट्युम मध्ये सुद्धा इतकं व्हेरिएशन करण्यात आलंय, त्यांच्या जिरोटोपांमध्ये असू देत, त्यांचे अंगरखे असू देत किंवा ताज्याभिषेकाचा सीन असू देत किंवा त्या सीन मध्ये सुद्धा इतकं डिटेलिंग करण्यात आलंय की ते सीन्स आपल्याला बघायला खूप ग्रँड आणि खूप व्हिज्युअली स्ट्रॉंग वाटतात। स्ट्रॉंगच नाही तर जो काय आपण इतिहास बघतोय मराठा साम्राज्याचा, हा चित्रपट जरी हिंदी भाषिक असला तरी तिथे ऑथेंटिसिटी मेकर्सनी खूप जपले। त्याच्यातली कॉस्ट्युम्स असू दे, त्यातले हिंदी डायलॉग जरी असू दे तरी ते तितकेच अपील होतात आणि त्यातली ऑथेंटिसिटी ह्या त्या कॉस्ट्युममुळे अजून फुलून येते। तर मित्रांनो या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल अनेक जणांच्या मिक्स फिलिंग्स आहेत। जितक्या जणांशी मी बोललोय, काही जणांना हा ट्रेलर खूप आवडलाय, काही जणांना नाही आवडलेला, बऱ्याचशा गोष्टी लोकांना खटकल्यात, पण मला असं वाटतं हा ट्रेलर तुम्ही पुन्हा पुन्हा बघा आणि तुम्ही फ्रेम बाय फ्रेम जेव्हा या ट्रेलरचं ॲनालिसिस कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच गोष्टी मिस झाल्यात। मला असं वाटतं की या चित्रपटाचं सेकंड ट्रेलर मेकर्स नक्की टाकतील आणि असं मला वाटतंय की मेकर्सनी टाकावा, कारण बऱ्याच गोष्टी आहेत, बरेचसे छत्रपती संभाजी महाराजांच्या कथेतले पैलू आहेत जे ट्रेलरमध्ये अजून समोर नाही आलेले आणि ते खूप महत्त्वाचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलत होतो की एक अशी महत्त्वाची गोष्ट जी मेकर्सनी अजूनही रिव्हील केलेली नाही आहे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल कुठला कलाकार साकारणार।
हा खूप महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. खरं तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल अजून मेकर्सनी रिव्हील केलेला नाही आहे. ट्रेलरची सुरुवात जर तुम्ही बघितला तर कदाचित हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा नंतरचा काळ दाखवेल. पण मेकर्स काही करून छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या कथेतून वगळूच नाही शकत. त्याच्यामुळे एखाद दुसरा सीन तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा चित्रपटामध्ये नक्की असणार. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल कोण साकारणार की नाही साकारणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा. पडद्यापासून ते प्रेक्षकांच्या मनापर्यंत मिंट एंटरटेनमेंट.